मित्रांनो, साधारण म्हणजे मी तरी 10-12 वर्षांनी आलो. तर नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? तर मी तुमचा मित्र सतीश जाधव आणि आपल्या सतीश जाधव ब्लॉगमध्ये अजून एका भन्नाट ब्लॉगमध्ये तुमचं मी मनापासून खूप खूप स्वागत करतो. तर मंडळी, 4-5 दिवस झाले म्हणजे खूप ढगाळ वातावरण पण आहे. म्हणजे 4-5 दिवस पाऊसच नाही पडलाय. म्हणजे पडतोय, 5 मिनिटं पडतोय, रिमझिम पडतो आणि त्याचा डान्सिंग चालू आहे. मंडळी, आज आपण अशा ठिकाणी भेट देणार आहोत म्हणजे मुंबईच्या भायखळा या ठिकाणी प्रसिद्ध ठिकाण असले म्हणजे राणीची बाग, म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती आणि प्राणी संग्रहालय आज भेट देणार आहोत. खूप दिवसांनी इच्छा होती म्हणजे लहानपणी गेलेलो म्हणजे आता खूप काही चेंजेस वगैरे 10-10 वर्ष खूप काही चेंजेस वगैरे झाले असतील ते तुम्हाला नक्की पाहायला भेटते आजच्या ब्लॉगमध्ये. खरंच म्हणजे तुम्हाला मुंबईच्या गर्दीपासून दूर आणि निसर्गाच्या सानिध्यात काहीसा वेळ वाया सॉरी वाया नाही, चांगला वेळ घालवायचा असेल तर नक्की तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत जाऊ शकता, फॅमिलीसोबत जाऊ शकता. मेन म्हणजे लहान मुलांचं अतिशय आवडतं ठिकाण आहे. त्यांना तुम्ही एकदा घेऊन घ्या, तुम्हाला सारखे बोलते पप्पा इकडे जाऊया, मम्मी इकडे जाऊया, हे सर्व दादा इकडे जाऊया. नक्की आज आपण आता वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती आणि प्राणी संग्रहालय म्हणजेच राणीची बागात संपूर्ण फिरणार आहोत. तिकडचे वातावरण, प्राणी, पक्षी आणि विविध सुंदर झाडे वगैरे याचा अनुभव आज तुमच्याबरोबर संपूर्ण शेअर करणार आहोत. तर म्हणजे राणीच्या बागेत जाण्यासाठी सेंट्रल रेल्वेची CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पकडून आपल्याला भायखळा स्टेशनला पोचायचं आहे. भायखळा स्टेशनला पोचल्यावर त्या साईडला पूर्वे साईडला जाऊन 10 ते 15 मिनिटाच्या डिस्टन्सवरच आपण राणीच्या बागेत पोचू शकतो. तर मंडळी, आता फायनली आपण पोचलेलो आहोत वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती आणि प्राणी संग्रहालय म्हणजेच आपली राणीची बाग. तर मंडळी, राणीच्या बागेचा इतिहास हा खूपच रंजक आहे. या उद्यानाची सुरुवात ब्रिटिश काळात झाली होती आणि कालांतराने या जागेने अनेक बदल पाहिले. या ठिकाणीला पूर्वी व्हिक्टोरिया गार्डन म्हणून ओळखले जात असे. मुंबईच्या इतिहासात या बागेला विशेष महत्त्व आहे, कारण शहराच्या वाढत्या गर्दीमध्ये या जागेने आपला हिरवागार स्वभाव अजून टिकून ठेवलेला आहे. नंतर या उद्यानाला वीरमाता जिजाबाई भोसले या नावाने ओळख देण्यात आलेली आहे. तर आज इथे फिरताना तुम्हाला जुन्या काळातील वस्तू, मोठी झाडे आणि ऐतिहासिक वातावरण याचा सुंदर मिलाफा जाणवणार आहे. म्हणूनच राणीची बाग ही फक्त फिरायची जागा नसून मुंबईच्या इतिहासातील जोडलेलं एक सुंदर आठवण आहे. तर मंडळी, आता आपण राणीच्या बागेच्या तिकीट काउंटरजवळ जाऊया. हे राईट साईडला पाहू शकता तिकीट काउंटर. तिथे आपल्याला जाऊन आता तिकीट कलेक्ट करायचं आहे. आणि समोरच तुम्ही पाहू शकता इथे लगेज रूम आहे. जर तुम्हाला सामान वगैरे असेल तर इथं स्टोअर करून तुम्ही फिरू शकता. म्हणजे साधारण इथे तिकिटाचा दर हा मोठ्या माणसाने ₹50, लहान मुलांसाठी 25 आणि छोटी फॅमिली असेल तर ₹100 आकारले जातात. जर तुम्हाला ऑनलाईन वगैरे तिकीट काढायचं असेल तर या सिस्टीमवर तुम्ही ऑनलाईन तिकीट काढू शकता. मग सेम रेट आहेत इथे पण. तर आता आपण पण तिकीट घेतलेलं आहे. तर मंडळी, आता आपण पोचलो आहोत राणीबागेमधल्या एक सुंदर आणि सेल्फी पॉईंटवर. इथे आल्यानंतर फोटो आणि व्हिडिओ तो बनत आहे बॉस. मुंबईमधलं सुंदर वातावरण, आजूबाजूला हिरवळ आणि निसर्गाचा सेल्फी पॉईंट काढण्यासाठी इथे पर्यटकांनी गर्दी केलेली आहे. म्हणूनच मी पण विचार केला, चला तुमच्यासोबत एक छोटासा मुवमेंट क्रिएट करूया. तर म्हणजे बाहेर जरा फिरून झाल्यावर फायनली आपण आता तिकीट घेऊन राणीच्या बागेत एंट्री करणार आहोत. इथे आपलं तिकीट घेतलं तर चेकिंग केलं जातं. जर बॅग वगैरे सर्व चेक केलं जातं. जर बाहेरचे पदार्थ असतील तर ते तुम्हाला इथं स्टोअर करावे लागतात. तर आता उजव्या बाजूला एंट्री करून आपण राणीच्या बागेच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत राणीबागेमधल्या ॲक्वाबर्ड पॉईंटजवळ. नावावरून लक्षात येईल की हा भाग पक्षी आणि पाण्याशी संबंधित आहे. इथे आजूबाजूचं वातावरण बघितलं तर खूप सुंदर आणि शांत वाटतं खरंच. तर मंडळी, तुम्ही कॅमेऱ्यात बघू शकता आजूबाजूला किती छान वातावरण आहे. इथे पक्ष्यांना अगदी जवळून पाहण्याची संधी मिळते आणि त्यांची हालचाल पाहून खरंच खूप इंटरेस्टिंग वाटते.
तर हे बघा मंडळी, किती सुंदर पक्षी आहेत. या पक्ष्याचे शॉट तुम्हाला कसे वाटले हे कमेंटद्वारे नक्की सांगा मला. आणि खरं सांगायचं तर राणीबागेत फिरताना हा ॲक्वा बर्ड पॉईंट खरंच आवडला आहे मला. शहराच्या एवढ्या गर्दीत काही निसर्गाच्या सान्निध्यात घालवायचं म्हणजे ही वेगळीच मजा आहे. काही पक्ष्यांनी इथे तर घरटी पण बांधली आहेत. थांबा तुम्हाला झूम करून दाखवतो जरा. हे पहा. तर मंडळी, मुंबईसारख्या शहरामध्ये हिरवळ आणि प्राणी पक्षी पाहायला मिळणे ही तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे. फिरताना थोडा थकवा नक्कीच येतो, पण ब्लॉग बनवताना तो थकवा मुळीच जाणवत नाही. कारण तुमच्यासाठी नवीन नवीन ठिकाणं एक्सप्लोर करणं आणि तुम्हाला दाखवणं हा माझा खरंच ब्लॉगचा उद्देश आहे. तर मंडळी, आता आपण येऊन पोचलेलो आहोत क्रोकोडाईल पॉईंटच्या इथे, म्हणजे मगरमच्छ. इथे आपण मगरमच्छ एक्सप्लोअर करूया. हे तुम्ही पाहू शकता, म्हणजे हे आर्टिफिशियल मगरमच्छ आहेत, पण तुम्हाला लांबून तुम्ही पाहिले ना तर खरोखर रिअलिस्टिक वाटतील, अशी त्यांची प्रतिकृती बनवण्यात आलेली आहे. तर मंडळी, मगर्स पाहण्यासाठी तुम्हाला 2 साईडने पाहू शकता. एक म्हणजे डेक साईडने, दुसरं म्हणजे अंडरग्राऊंड साईडने. तर मी पहिलं जातो अंडरग्राऊंड साईडला. ते खूप सारे फोटोशूट पण करत आहेत. म्हणजे मी पहिल्यांदा इतक्या जवळून पहिल्यांदा पाहतो आहे मगरमच्छ. इथे साधारण 2 मगरमच्छ आहेत. एक छोटी आहे आणि एक मोठी आहे. ही समोर तुम्ही पाहू शकता. पहिल्यांदाच पाहतो इतक्या जवळून. फक्त एका काचेचा डिफरन्स आहे त्यांच्या आणि आपल्यामध्ये. ही पाहू शकता एक मोठीवाली, म्हणजे पाणी जरा शुद्ध आहे, त्याच्यामुळे ते क्लिअर दिसत नाही आहे. तर आपण आलो आहोत डेक एरियामध्ये. ती आता मगाची मोठी मगर वरतीच होती, ती तिकडे पाहूया. ही बघा. त्यांच्यासाठी इकडे साधारण खूप सारा मोठा स्पेस आहे. तिकडे ते हिंडू फिरू शकतात इकडे. मित्रांनो, साधारण म्हणजे मी तरी 10-12 वर्षांनी आलो आहे, पण खूप चेंजेस आहेत. म्हणजे पहिल्यापेक्षा खूप चांगली डेव्हलपमेंट झाली आहे. तर म्हणजे आता आपण पोचलो टर्टल पॉईंटच्या इथे. म्हणजे इथं आपल्याला संपूर्ण विविध प्रकारचे कासव पाहता येणार आहेत. हे बघा, छोटे मोठे खूप सारे कासव आहेत इकडे. तर मंडळी, आता पोचलो आहोत बच्चे कंपनीच्या आवडत्या स्पॉटमध्ये. म्हणजे एक आतमध्ये खूप मोठं गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये लहान मुलांसाठी खूप खेळण्याचे खूप गेम्स आहेत वगैरे. इथे तुम्ही साईडला असं पाहू शकता, छोटी मुलं इकडे झोपाळा वगैरे घेत आहेत. ते समोर लहान मुलं खेळत आहेत. तर आता आपण पोचलो आहोत बर्ड पॅराडाईजच्या इथे. तर आतमध्ये आपण जाऊन पाहूया कुठल्या प्रकारचे विविध प्रकारचे पक्षी वगैरे आहेत. ते खूप दिवसाने आले, म्हणजे काहीतरी असतील वेगवेगळे पक्षी वगैरे. ते पाहूया आता. हा एक पक्षी, याचं नाव मला आठवत नाही आता. बरंच नाव आहे. याचा आवाज ना खूप मोठा असतो. हे बघा, छान पेंटिंग केली आहे. इकडे पोपट विविध प्रकारचे. हा म्हणजे आफ्रिकन पोपट आहे, पहिल्यांदाच बघतोय मी. हे बघा, छोटे मोठे पॅरेट्स वगैरे. हे अजून त्या साईडला पण आहेत. हे बघा, खूप छान वाटतं यांना पाहून असं. तर मित्रांनो, फायनली आपण आलेलो टायगर पॉईंटच्या इथे. तर मित्रांनो, एक गोष्ट सांगायची म्हणजे हा टायगर खरंच खूप ॲक्टिव्ह आहे. म्हणजे तुमचे ना 50 रुपयाचं तिकीट आहे ना, तर 100-150 रुपये खूप वसूल करून देतो. म्हणजे दर 5 ते 10 मिनटांनी तो तुम्हाला प्रत्येक पर्यटकांना इथे येऊन दर्शन देत असतो. म्हणजे खूप ॲक्टिव्ह आहे. बघा, इकडून तिकडून नाचत असतो 2-2 मिनटांनी. तर मित्रांनो, आता मी अस्वल बघायला गेलेलो. साधारण 10 ते 15 मिनटं थांबलो असेल. माझ्याबरोबर अजून खूप सारे पर्यटक थांबले. पण भाई, तो तिकडे त्या कोपऱ्यात थांबला आहे ना, तिकडे तर झटका हल्ला नाही तिकडे. 10-15 मिनटं अजून तो तिकडे तोंड घालून बसला त्या जाळीमध्ये. शेवटी पब्लिक वैतागून आता सगळी चालली आहे. मला तिकडून परत चालली आहे, दुसऱ्या पांडूवर चालली आहे. आपलं झालं, पुढे चाललो मी. म्हणजे मला बिबट्या बघायचा राहिलेला. आता बिबट्या बघायला परत चाललो. मग इकडे त्या काकीला विचारलं, म्हणजे एक कामगार आहेत, त्यांना विचारलं. ते बोलले बिबट्या वाघाचा स्पॉट आहे, त्याच्या ऑपोजिट साईडला वाघाचं हे आहे बिबट्या.
आता परत चाललोय बिबटे बघायला. हे बघा, इकडून मला परत आता 5-6 मिनिटं चालत जावं लागणार. बघू, मग तिकडून त्याच्या जवळच पेंग्विनचं सेक्शन आहे, मग पेंग्विन त्याच्यावर बघून घेऊ. तरस आणि बिबटे इकडे आहेत. तरसाला आणि बिबट्या दोघांना पण शोधूया आता. इकडे असणार, इकडे खूप सारी माणसं आहेत, म्हणजे इथं असणार काहीतरी. वा, काय भारी मुवमेंट भेटली आहे दोघांना पण शूट करण्यासाठी. दोघं पण आलेत, दोघं पण बाजूबाजूला बसलेत, म्हणजे दोनो भाई दोनो तबाई असं आहे. हे बघा, पूर्ण म्हणजे ट्रीचा लुक दिला आहे आणि त्यावर बिबट्या बसवल्या आहे आणि पाहण्यासाठी पण एकदम मस्त छान वाटतं. तर म्हणजे इथं पावसाने पण मस्त त्याची हजेरी लावलेली आहे आणि वातावरण पण पूर्ण असं चिल करून ठेवलेलं आहे. समोर खूप सारे पर्यटक थांबले आहेत तिकडे पावसामुळे. आणि हा बघा समोर तरस भाऊ मस्त ऐटीत बसलाय तिकडे, काहीतरी खाज उठली वाटतं त्याला. मगाचपासून या टोकापासून ते त्या टोकापासून त्या टोकावरून या टोका असा गोल गोल फिरतोय. तर मित्रांनो, इथं कोल्हा आहे इकडे, तर कोल्ह्याला बघू इकडे. आसपास तर दिसत नाही कुठे. खाऊन पिऊन झोपला वाटतं कुठेतरी. पूर्वी 10-12 मिनटं साधारण जोरदार पाऊस पडलेला, त्याच्यामुळे वातावरण पण जरा चिल झालं, थंड खूप थंड वाटतं म्हणजे. आणि त्याच्यामुळे जरा मातीचा पण सुगंध जरा मस्त वाटतो, जरा मातीचा स्मेलनं जरा नाकात जाऊन जरा छान वाटतं. मित्रांनो, आता पावसाने पण हजेरी लावलेली आहे आणि आता आपण बघायला आलेलो अस्वल बघायला आलेलो, पण अस्वल एवढा आळशी आहे ना, तिकडं कोपऱ्यात जाऊन बसलाय. 10 मिनटं आली त्याला बोलतोय आता येईल आता येईल, अजून काय आलं नाही. बनले बसण्यासाठी इकडे सेंटर पॉईंट आहे पूर्ण, मग इथून तुम्ही आजूबाजूचा परिसर असा चांगला हाताळू शकता इकडून. आता पुढे त्या साईडला जाऊया, तिकडे बघूया काय पॉईंट आहेत, म्हणजे तिकडे कुठला प्राणी आहे तो बघूया. आता मे बी तिकडे हत्ती असेल, हत्ती एक राहिलेला आपल्याकडून, हत्ती एक राहिला आहे आणि बिबट्या राहिला आहे. त्यांना बघू, नंतर आपण पेंग्विन पाहायला जाऊ नंतर थोड्या वेळेला. तर मित्रांनो, मला आजचा पॉईंट एक अस्वलाचा पॉईंट बघून मी आता पुढे आलेलो. तर काकांना विचारलं हत्ती कुठे, कारण हत्ती लास्ट टाईमला आलेलो ते होता. तर आता विचारलं काका, सिक्युरिटी काकांना विचारलं हत्तीचा स्पॉट कुठे करू. मग ते बोलले पुढे आहे, पण तिकडे हत्ती नाही. हत्ती म्हणजे त्याचं विचारलं काय झालं म्हणून, मग ते बोलले की त्याचं वय पण झालेलं, जरा तो म्हातारा वगैरे झाला, त्याच्यामुळे तो लास्ट इयरला ऑफ झाला. मग आता ते बोलले नेक्स्ट इयरला नवीन हत्ती आणणार आहेत. तो आपण तुम्ही पहा, मग नेक्स्ट इयरला आता तुम्हाला आता तर हत्ती पाहता नाही येणार, तर नेक्स्ट इयरला यावं लागेल. तर मंडळी, आता आपण पोचलेलो आहोत राणीबागेतील बायोमो पॉईंटजवळ. इथे आल्यावर सगळ्यात आधी लक्ष जाते म्हणजे आजूबाजूला असणारं सुंदर वातावरण आणि हिरवळ. तर मंडळी, तुम्ही कॅमेऱ्यात बघू शकता, इथे वेगवेगळ्या प्रकारचे झाडे, वनस्पती आणि निसर्गाचा सुंदर अनुभव पाहायला मिळतो. बायोमो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक वातावरणाची संबंधित संघटना. त्यामुळे अशा ठिकाणी निसर्ग जवळून पाहण्याची संकल्पना आणि ऑब्झर्वेशन करण्याची संधी मिळते. तर हा भाग शांतपणे फिरण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी खरंच खूप छान आहे. हे बघा, खरा आनंद हे दोघे जण घेत आहेत. तर म्हणजे जेव्हा मी लास्ट टाईमला आलो, म्हणजे 10-12 वर्षापूर्वी आलेलो, तेव्हा पेंग्विन नवीनच आलेले. तरी साधारण त्यांची संख्या काहीतरी 5-6 असेल, 5-6-7 असं साधारण असेल. आता बघूया, म्हणजे 10-12 वर्ष त्यांनी किती प्रगती केली आहे. 6चे 12 झालेत, त्या 12चे 14 झाले, ते आता नक्की बघूया. तर आता आपण जाणार आहोत लास्टचा पॉईंट म्हणजे पेंग्विन बघायला जाणार आहोत. तर मंडळी, अगोदर पेंग्विन पाहण्यासाठी त्याचा वेगळा ॲडिशनल चार्ज घ्यायला जायचा, पण आता तसं नाही आहे. म्हणजे आपण स्टार्टिंगला तिकीट घेतो
त्यामुळेच ते कव्हर होऊन जातं पूर्णपणे. तर चला आता पुढे जाऊन पेंग्विनचं दर्शन घेऊया. तर बघूया आता साधारण किती पेंग्विन आहेत आतमध्ये. तर 2-3 पेंग्विन तर आहेत तिकडे स्विमिंग करताना आपण पाहू शकतो. हे बघा छोटे छोटे केवढे बघा, क्यूट आहेत एकदम. असे वाटतं आर्टिफिशियल ठेवलेले आहेत, पण असं आपल्याला लांबून वाटतं, पण ते मध्ये असे डोकं हलवतात असं. हे खूप क्यूट वाटतात एकदम. हे बघा एवढे भारी वाटतात ना. यांना पण ठेवण्यासाठी ना प्रॉपर टेम्परेचर मेंटेन वगैरे करावं लागतं त्या मेंटेनन्स डिपार्टमेंटला. खूप खर्चिक आहे आता हे, आपल्याला वाटत आहेत. हे बघा असे वाटत आहेत पुतळे ठेवलेत, पण ते ओरिजिनल आहेत. हे बघा, हा बघा हा भाई बघा स्विमिंग करतोय. खूप ॲक्टिव्ह वाटतं खूप. हा बघा पाहायला पण खूप छान वाटत आहेत. तर मित्रा 2-2.5 तास आता फिरून आता मला पण भूक लागली. आता काहीतरी फोटो करतो आणि इथून व्हिडिओ बघून गप घरी जातो आता. तर मंडी हा तुम्ही समोर पाहू शकता राणीबागेतील कॅफेटेरियाचा एरिया. खरंच खूप लार्जमध्ये आहे आणि सिटिंग अरेंजमेंट पण प्रॉपर आहे एकदम, आणि फूड क्वालिटी ऑल्सो गुड. म्हणजे तुम्ही इकडे कधी आले तर नक्की याला भेट द्या. इकडे फूड क्वालिटी खरंच खूप चांगली आहे. हा तुम्ही पाहू शकता पूर्ण या साईडला काउंटर आहे तिकडे. हां इकडे. तर मंडळी दुपारला खूप फिरले, म्हणजे आता किती 12 वाजता घरातून बाहेर फिरलो, आता 5 वाजायला आले. तर भूक पण खूप लागली. तर त्यासाठी जरा मी फूड काउंटरमध्ये येऊन जरा मिसळपावचा आस्वाद घेतो. तुम्ही पण ब्लॉग नक्की एन्जॉय करा आणि नक्की केला असेल एन्जॉय. आता हे फूड मी खाऊन आता मी थोड्या वेळात निघणार आहे घरी. तर मंडळी राणीबागेत फिरताना एक गोष्ट माझ्या विशेष लक्षात आली. इथली मोठी मोठी झाडे आणि जुनी झाडे. एकदा या झाडांकडे नीट पहा. किती मोठा पसरलेला आहे, किती जाड खोड आहे याचं, आणि किती वर्षापासून इथे आहेत याचा आपण विचारही करू शकत नाही. तर मंडळी ही समोरची बिल्डिंग तुम्ही पाहू शकता. राणीबागेच्या परिसरात एक अतिशय महत्त्वाचं ठिकाण म्हणजे डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालय. मुंबईच्या इतिहासात आणि संस्कृतीमध्ये या संग्रहालयाचं खूप महत्त्वाचं स्थान आहे. इमारतीमध्ये सांस्कृतिक इतिहासाची माहिती आणि जुन्या वस्तू आणि कलाकृती याची माहिती तुम्हाला नक्की भेटेल. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथेच रजा घेऊया. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा. आणि असंच आपण पुढे भेटू एका भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.